नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मुलं भाज्या खात नाही अशी आपल्या सगळ्याच आयांची तक्रार असते, तर आज आपण दुपारच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवता येईल असा चमचमीत आणि पौष्टिक पदार्थ बनवतोय। मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये इतक्या सगळ्या भाज्या घातल्या। तर मी चॉपर मध्ये 8-9 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। तुम्ही याऐवजी कांदा हाताने चिरून घेतला आणि लसूण आणि आलं ठेचून घेतलं तरीही चालेल। कढईमध्ये एक मोठा चमचाभर तेल गरम केलंय। फोडणीला काहीच घालायचं नाही, डायरेक्ट चिरलेला कांदा, आलं आणि लसूण घालायचं। आता गॅस मोठाच ठेवून कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना गॅस कमी करू नका। गॅस कमी केला तर कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जात नाही। जास्त ब्राऊन वगैरे करण्याची गरज नाहीये, फक्त लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा। इथे कांदा छान परतून झाला। इथे मी 1 कप बारीक चिरून घेतलेला कोबी घेतलेला आहे, अर्धा कप बारीक चिरून घेतलेलं गाजर, त्याचसोबत पाव कप बारीक चिरून घेतलेली फरसबी घेतलेली आहे, त्याचसोबत 1 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे। तर शिमला मिरची आणि टोमॅटो मी हाताने चिरून घेतले, कारण चॉपर मध्ये त्याला खूप पाणी सुटतं। आणि 2 चमचे बारीक चिरून किंवा किसून घेतलेलं बीट घ्यायचं आहे। सर्व साहित्य मी इथे चॉपरने चिरून घेतलंय, फक्त टोमॅटो आणि शिमला मिरची मी हाताने चिरली आहे। तुम्ही हवं तर चिरून घ्या किंवा गाजर किसून घेतलं आणि बाकी साहित्य अगदी बारीक चिरून घेतलं तरीही चालेल। कांद्यासोबत भाज्या एकजीव करायच्या आणि मोठ्या आचेवर 2-3 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे। गॅस कमी करायचा नाही, गॅस जर कमी केला तर भाज्या मऊ पडतील, त्यांना खूप पाणी सुटेल। फक्त 2 ते 3 मिनिटं सतत मिक्स करत मोठ्या आचेवर भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या। तुम्हाला जर हा पदार्थ मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी करायचा असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेलच, जेणेकरून सकाळच्या घाईगडबडीत अगदी झटपट त्यांचा डबा तयार होईल। 2-3 मिनिटं भाज्या छान परतून झाल्या। आता मसाले घालायचे। अर्धा लहान चमचा हळद, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय। सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि मसाले घातल्यानंतर सुद्धा भाज्या मध्यम आचेवरती आपल्याला 2-3 मिनिटं परत परतून घ्यायच्या आहे, म्हणजे मसाले छान परतले जाईल, त्यांचा कच्चापणा निघून जाईल आणि फ्लेवर्स छान खुलून येतील। 2-3 मिनिटं आपण भाज्या मस्त परतून घेतोय। गॅस कमी करत नाहीये, म्हणून भाज्यांना पाणी सुद्धा सुटत नाहीये। मसाले घालून सुद्धा 2-3 मिनिटं भाज्या परतून घेतल्या। इथे मोठ्या आकाराचे 2 बटाटे उकडून गार झाल्यानंतर त्यांचे साल काढून घेतलेले आहे। आता हे बटाटे यामध्ये मॅश करून घालायचे। बटाटा किसून वगैरे घालण्याची गरज नाही, असाच हाताने मॅश करून घालायचा। बटाटे मोठ्या आकाराचे आहे, तुम्ही पाहिले म्हणून मी 2च घातलेले आहे। मध्यम किंवा लहान असेल तर 3 बटाटे घेतले तरीही चालेल। तर आता आपण बटाटे सुद्धा यामध्ये छान मॅश करून घातलेले आहे। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं। गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि चमच्याने चांगलं मॅश करत करत बटाटा आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहे। 3-4 मिनिटं हे व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे बटाटा यामध्ये चांगला मिक्स होईल, सगळ्या भाज्या सुद्धा एकजीव होतील आणि हे मिश्रण कढई सोडत नाही तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। तर मध्यम ते मोठ्या आचेवर मिश्रण छान परतून घेते। बटाटा छान मॅश झालाय, एकसंध झालेला आहे, मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे। मिक्स वेजचं हे आपलं मिश्रण तयार झालं। तयार झालेलं मिश्रण आता गॅस बंद करून लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि छान पसरट करून घ्यायचं आणि पंख्याखाली ठेवून संपूर्ण गार करून घ्यायचं। मुलांच्या डब्यासाठी करत असाल तर या इथपर्यंत हे मिक्स वेजचं मिश्रण तयार करून गार करून रात्रीच फ्रीजमध्ये ठेवायचं, सकाळी पुढची तयारी करायची। मिक्स वेजचं मिश्रण आपलं गार होतंय तोपर्यंत आपण आज मस्त चमचमीत बुंदी रायता करतोय। त्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे। दही विस्कच्या मदतीने छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे स्मूथ होईल, अजिबात गाठी गुठळ्या किंवा लम्स राहायला नको। आज आपण बुंदी रायता करतोय। मी बुंदी भिजवून घेणार नाहीये, कारण मी मसाला बुंदी वापरते। भिजवली तर तिचा संपूर्ण जे फ्लेवर्स आहे पाण्यात निघून जाईल, म्हणून मी दही थोडंसं पातळ करून घेते। तर साधारण अर्धा कप इतकं मी इथे पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही साधी खारी बुंदी वापरणार असाल तर तुम्ही तिला थोडी पाण्यात भिजवून पाणी निथळून वापरली तरीही चालेल, मग दही जास्त पातळ करण्याची गरज नाही। दही पाणी घालून सुद्धा फेटलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची। व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं।
त्यानंतर इथे मी 3/4 कप खारी मसाला बुंदी घेतलेली आहे, ती बुंदी घालायची। साधी बुंदी असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसाला सुद्धा घाला। भिजवून घेतलेली नाही, कारण हिचे सगळे चटपटीत फ्लेवर्स मग पाण्यामध्ये निघून गेले असते। छान असं एकजीव केलंय, थोडंसं पातळ ठेवलंय कारण बुंदी थोडंसं दही शोषून घेईल आणि मग छान आपला रायता तयार होईल। यामध्ये कोथिंबीर घालायची, व्यवस्थित एकजीव करायचं। आता हा बुंदी रायता आपण झाकून फ्रीजमध्ये ठेवू, म्हणजे तो गार सुद्धा होईल आणि बुंदी छान दही सुद्धा शोषून सॉफ्ट होईल। बुंदी रायता तयार झालं। मिक्स वेजचं हे मिश्रण संपूर्ण गार झालेलं आहे। आज आपण मिक्स वेज पराठे करतोय, तर नुसत्या कच्च्या भाज्या घालून पराठे लाटले तर ते फुटतात, मुलांना कळतात, म्हणून या पद्धतीने करून पहा। 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण भाज्यांमध्ये सुद्धा मीठ आहे, अगदी थोडं मीठ घाला। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर तयार करून घेतलेलं संपूर्ण हे मिक्स वेजचं मिश्रण यामध्ये घालायचंय। संपूर्ण भाज्यांचे प्रमाण आणि पिठाचे प्रमाण मी तुम्हाला अगदी योग्य इथे सांगते। पाणी वगैरे न घालता आता या मिक्स वेजच्या मिश्रणामध्येच आपल्याला छान पराठ्यांचं पीठ मळून घ्यायचंय। खूप घट्ट कोरडं नाही आणि चपातीच्या पिठा इतकं मऊसूद सुद्धा नाही, मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। मेथीचे थेपले वगैरे करताना आपण कितपत घट्टसर पीठ ठेवतो अगदी तसंच। पीठ मळताना अजिबात पाणी घालायचं नाहीये, मिक्स वेजच्या मिश्रणाच्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। मळत असताना गरज वाटेल तसं आपण थोडंसं गहूपीठ वाढवू शकतो, पण पीठ घालण्याची घाई करायची नाही, व्यवस्थित मळून घ्यायचं। छान असं मी मळून घेतलेलं आहे। इथे मला थोडंसं हे सॉफ्ट वाटतंय, म्हणून अजून मी थोडंसं गहूपीठ यामध्ये घालणार आहे। तर पाव कप गहूपीठ मी परत यामध्ये घालते, साधारण 3 ते 4 चमचे इतकं, आणि व्यवस्थित मळून घेते। तुम्हाला लागेल तसं गहूपीठ तुम्ही इथे घालू शकतात। गव्हाच्या क्वालिटीनुसार किंवा भाज्या कितपत मॉइश्चर यांनी सोडलंय त्यानुसार तुम्हाला थोडंसं गहूपीठ कमी जास्त लागू शकतं। गरज वाटली तर पीठ घाला, नाही वाटली तर नका घालू। छान असं पीठ मळून घेतलं। मला 2 कप आणि वरतून पाव कप म्हणजे 2.25 कप इतकं पीठ लागलं। यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं, तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित मळून घ्यायचं। इतका सुंदर सुगंध येतोय ना मंडळी या पिठामधून, आणि रंग किती सुरेख आलाय। झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू। मिक्स वेज पराठ्यांचं मिश्रण 5 मिनिटं आपण झाकून मुरवून घेतलं। जास्त वेळ मुरवायचं नाही, कारण यामध्ये भाज्या आहे, मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते, म्हणजेच पीठ। लगेच याचे 5 मिनिटांनंतर गोळे करून घ्यायचे। सगळे गोळे सुरुवातीला करून ठेवायचे, म्हणजे पराठे अगदी भरभर लाटले जातात। रात्री जर तुम्ही मिक्स वेजचं मिश्रण तयार करून ठेवलं, सकाळी फक्त पीठ म्हणून तुम्ही भरभर मुलांच्या टिफिनसाठी हे पराठे करू शकतात, किंवा मग दुपारच्या जेवणासाठी तर उत्तम आहे। मी सुद्धा आज दुपारच्या जेवणासाठीच करत होते। तर पीठ आपलं छान मुरलं होतं, गोळे करून घेतले, तवा गरम करायला ठेवला, सुकं पीठ लावायचं आणि मध्यम जाडीचा मिक्स वेज पराठा लाटून घ्यायचा। खूप जाड नाही, खूप पातळ नाही, किंवा खूप मोठा सुद्धा नाही। छान असा पराठा लाटून घेतला, गरमागरम तव्यावर घालायचा। मोठ्या आचेवरतीच पराठा चपातीप्रमाणे भाजून घ्यायचा। छान असा मऊसूद होतो, बोटाने जरी तोडायचा म्हटलं तर सहज तुटतो, फ्लेवरफुल आहे, कशाचीच यासोबत गरज नाहीये। तरी आपण बुंदी रायता केलाय। दोन्ही बाजूंनी उलटून पलटून छान भाजून घ्यायचा। आवडेल तसं तेल किंवा तूप तुम्ही याला लावू शकतात। गॅस कमी ठेवायचा नाही, म्हणजे पराठा वातड होणार नाही। खूप खुसखुशीत नकोय, कारण आपण मस्त मऊसूद हे मिक्स वेज पराठे करतोय। छान असा पराठा तयार झालाय। सगळेच पराठे आपण या पद्धतीने तयार करून घेऊया। या पिठामध्ये हे मध्यम आकाराचे 12 ते 15 पराठे तयार होतात। सगळे पराठे असे लाटून पटापट आपण भाजून घेऊया। एक पराठा भाजून सुद्धा होत नाही तोपर्यंत आपला पुढचा लाटून होतो। तर छान मस्त असे हे खरपूस खमंग मऊसूत असे मिक्स वेज पराठे आणि सोबत बुंदी रायता चवीला अप्रतिम लागतो। मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकतात, दुपारच्या जेवणासाठी तर उत्तम आहे। इतक्या यामध्ये भाज्या घातल्या मुलांना कळणार सुद्धा नाही। हवं तर तुम्ही यामध्ये बारीक चिरून मेथी किंवा पालक सुद्धा घालू शकतात। सगळेच पराठे या पद्धतीने लाटून घेतले आणि उलटून पलटून मस्त असे भाजून घेतलेले आहे। पुढे तुम्हाला दाखवते सुद्धा किती मऊसूद झाले। घरभर सुगंध इतका जबरदस्त पसरला होता ना मंडळी। चला तर आपले सगळे पराठे करून झालेले आहे। गरमागरम पराठे सर्व करून घेऊया। दिसायला किती सुंदर दिसतात, चवीला दुपटी तिपटीने छान लागतात। मस्त सोबत चटपटीत बुंदी रायता आणि हा कैरीचा गुळंबा आहे, याची रेसिपी सुद्धा मी दाखवलेली आहे। तुम्हाला कशी वाटली आजची ही मिक्स वेज पराठ्याची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। पराठा पहा गार झाल्यानंतरही किती मऊसूत आहे, 24 तास सुद्धा असाचा असा मऊसूत राहतो। वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। सोबत हा बुंदी रायता आवर्जून करा, चवीला अप्रतिम लागतो।
आता आपण टेस्टसुद्धा करून पाहूया। मला तर हे पराठे खूप आवडले, घरात सगळ्यांनाही खूप आवडले। तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही हे पराठे कधी करणार आहात ते सुद्धा मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करून घ्या। अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। रेसिपीची लिंक मात्र नातेवाईक मित्रमंडळींमध्ये जरूर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा आपल्या रेसिपी पाहतील, तयार करून आस्वाद घेतील। परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत।